श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या लक्ष्मी पूजन, दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की हा मंत्रसिद्धीसाठी, स्तोत्रसिद्धीसाठी, विविध वस्तू सिद्ध करण्यासाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा दिवस आहे। पण त्याचबरोबर तुमच्या मागे जर इडापिडा लागलेली असेल, एखादी बांध असेल, आजारपण आहे, डिप्रेशन आहे, वाईट विचार सतत डोक्यात येतात, घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे, खूप ट्रीटमेंट करताय, दवाखाने बदलून झाले, सगळं करून झालं, पण त्या व्यक्तीमध्ये काही फरक दिसत नाहीये, कुठलाच त्या व्यक्तीला रिझल्ट मिळत नाहीये, किंवा बाहेरील बाधा, नजर दोष हे सतत एखाद्या व्यक्तीला घरातील होतं, किंवा एखादी घरातील व्यक्ती ती फक्त शांत बसते, व्यसन आहे, बाहेरील नाद आहेत, अशा गोष्टी आहेत, काहीही कारण नसताना ती चिडचिड करते, तुम्ही कितीही चांगलं बोला पण घरातील एखादी व्यक्ती ओरडूनच बोलते, चिरडूनच बोलते, बाहेरील सर्वांशी चांगलं वागते, चांगलं बोलते, पण घरामध्ये जे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला म्हटलं जातं बघा, याचं खरं रूप ना फक्त आम्हालाच माहितीये, तुम्हाला काय माहिती, बाहेरच्यांना बऱ्याच वेळेला असं म्हणताना आपण बरेच जण ऐकतो। तर असं असेल तर या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने जी काही सगळी नकारात्मकता आहे, इव्हन म्हणजे नकारात्मकतेचं जे आवरण असतं आपल्या शरीराभोवती, आपली जी ऑरा आपण ज्याला म्हणतो, ती निगेटिव्ह झालेली असेल तर त्यापासून सुद्धा सुटका होईल। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाहेरील बाधा, नजरदोष हा जरी त्रास असेल तो सुद्धा या उपायाने दूर होईल। त्याचबरोबर या दिवशी परंपरेनुसार अगदी वर्षानुवर्ष बघा आपल्याकडे चालत आलेलं आहे ते म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवाळीच्या दिवशी आंघोळ करताना मध्यामध्ये म्हणजे अर्धी आंघोळ झाली की औक्षण करायचं असतं। ते कशा पद्धतीने करायचं, तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर ते करा, याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, त्या व्यक्तीला सक्सेस, यश जे आपण म्हणतो ते मिळत असतं। त्यामुळे औक्षण हे करायचं आहे। तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर इथून पुढे करू शकता, आणि जे करतात ते तर मग खूपच छान आहे। आणि अभ्यंग स्नान, आजच्या दिवशीच्या आंघोळीला अभ्यंग स्नान म्हटलं जातं। का म्हटलं जातं? कारण या दिवशी सर्वात महत्त्वाचं की अंगाला आपण उटणं लावतो, आणि दुसरं म्हणजे आंघोळीच्या मध्यान्नामध्ये ओवाळलं जातं, औक्षण केलं जातं, आणि तिसरं म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला या सगळ्या जर बाधा असतील तर टाकायची आहे। आणि काही जरी त्रास नसेल तर एक प्रोटेक्शन म्हणून, एक सुरक्षा म्हणून आपण ही वस्तू टाकून आपण स्नान करू शकतो, आंघोळ करू शकतो, आणि अगदी घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू आपण टाकू शकतो, आणि औक्षण पण आपल्याला सर्वांना करायचं आहे। तर सुरुवात कशी करायची आहे बघा, सुरुवातीला पहिल्यांदा म्हणजे जे स्नान आता करण्यासाठी जाणार आहेत तर एक पाट ठेवायचा आहे, समोर स्वास्तिक काढायचं, जे म्हणजे पिढ्यानपिढ्या जुनं जे आहे, जे अगदी पूर्वीपासून चालत आले, मी ते सांगते। आता नवीन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात असेल मला माहित नाही, पण जे आमच्याकडे खूप म्हणजे जसं लहानपणापासून बघतोय ते मी तुम्हाला सांगते। समोर रांगोळी काढायची, त्यानंतर जी व्यक्ती स्नानाला जाणार आहे, जी म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत, तर त्या व्यक्तीला बसवायचं आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी द्यायची आहे। आमच्याकडे तर म्हणजे दिवाळी वगैरे म्हटलं एक टोपी साईडला ठेवली जाते की ती म्हणजे डोक्यावर त्या व्यक्तीच्या देण्यासाठी। आणि आंघोळ करताना त्या व्यक्तीला सुरुवातीला औक्षण करायचं। औक्षणचं ताट तर तुम्हाला माहित आहे, आपण एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये दिवा, त्यानंतर थोड्याशा अक्षदा, कुंकू, एक सुपारी, सोन्याची अंगठी आणि थोडासा कापूस घ्यायचा आहे। सुरुवातीला टिका लावायचा, त्यानंतर आपण ज्या अक्षदा आहेत त्या कपाळावर टाकायच्या आहेत, त्यानंतर ते सुपारी आणि ती जी अंगठी आहे त्याने आपल्याला ओवाळायचं आहे, त्यानंतर ताट ओवाळून घ्यायचं, आणि जे कापूस आहे ते डोक्यावर ठेवायचा। कापूस डोक्यावर का ठेवायचा की हे कापूस जसा पांढरा आहे म्हणजे तसे तुझे केस पांढरे होईपर्यंत तू म्हणजे दीर्घायुषी हो, असं म्हणून कापूस डोक्यावर ठेवायचा आहे, ही म्हणजे मनामध्ये इंटेन्शन ठेवून। आणि औक्षण झाल्यानंतर त्या व्यक्तीला तेल लावायचं आहे अंगाला, वासाचं तेल लावलं जातं बघा। आम्ही लहानपणी तर म्हणजे ते बऱ्याचशा तेलाच्या, वासाच्या तेलाच्या बॉटल्स असतात बघा, मला आता नाव आठवत नाहीये त्यांचं, ते बादामचं तेल असतं, परत अजून ते आवळ्याचं वगैरे, चित्र फक्त आठवते, नाव आठवत नाही, तर ते तेल आम्ही लहानपणी लावायचं, म्हणून आम्हाला ओवाळ असं करायचो।
तर वासाचं जे तेल असतं ते वाटीत काढून ठेवायचं, ते हाताला, पायाला, डोक्याला लावायचं आणि ती व्यक्ती आंघोळीला गेली तर आंघोळीला जाताना प्रत्येक व्यक्तीला या पद्धतीने ओवाळायचं आणि आंघोळीला जाताना त्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे. अगदी तुम्ही 2 थेंब टाका, अर्धा चमचा टाका, पंचगव्य टाकायचं आहे. पंचगव्य हे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला मिळतं आणि मला वाटतं की जे रामदेव बाबांचे पतंजली जे आहे तिथे सुद्धा पंचगव्य मिळतं. आणि पंचगव्य जर नसेल, जे की मी काय करते की गोमूत्राची माझ्याकडे बॉटल आहे, मी जिथे गोशाला आहे तिथून गोमूत्राची एक पूर्ण, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक बॉटल भरून आणून ठेवत असते, तर ते गोमूत्र टाकणार आहे. आता तुमच्याकडे गोमूत्र सुद्धा नसेल तर तुम्ही भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर क्रश करून त्या पाण्यामध्ये टाकू शकता. गोमूत्र असेल, कापूर असेल, हे काय करतात की जे निगेटिव्हिटी आहे, जे नकारात्मकतेचं आवरण आहे ते दूर करण्यासाठी कापरापेक्षाही सर्वात प्रभावशाली पंचगव्य किंवा आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे. आणि तेही नसेल, तुमच्याकडे कापूरही नसेल तर अगदी तुम्ही मीठ टाका, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये यापैकी कोणतीही एक वस्तू टाका आणि स्नान करायचं आहे. आता आंघोळ झाली म्हणजे की अर्ध बकेट पाणी संपलं, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त संपलं. आता थोडंसं म्हणजे 4-5 मग अंगावर घेण्यापुरतं पाणी बकेटात राहिलेलं आहे. तर मग परत आपण ती जी व्यक्तीमध्ये आंघोळ करत आहे तर आपण तिथे जाऊन परत त्यांना एक वेळा ओवाळायचं आहे. आंघोळीच्या मध्यामध्ये सुद्धा एक वेळा आपल्याला बाथरूम मध्ये सेम या पद्धतीने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ओवाळल्यानंतर परत राहिलेली आंघोळ जी आहे त्या व्यक्तीने करायची आहे. या दिवशी या पद्धतीने अभ्यंग स्नान केलं जातं. आणि सकाळी आपण आंघोळीच्या अगोदर ओवाळलं तेव्हा तोंडामध्ये साखर सुद्धा त्यांच्या टाकायची आहे. बऱ्याच ठिकाणी काय असतं की सुरुवातीला जे ओवाळतं, मी तुम्हाला सांगितलं की पाठावर बसवणं, तेल वगैरे लावणं, ही प्रोसेस बऱ्याच ठिकाणी केली जात नाही, पण ही करा. वर्षातून एक आपला खूप मोठा सण आहे आणि या दिवशी जर या रिच्युअल प्रमाणे आपण केले ना तर खूप छान वाटतं, खूप घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. कुटुंबामध्ये आपण म्हणतो की प्रेम, एकोपा, आत्मीयता आणि ती खुशी की सण सेलिब्रेट केल्याची ती एक वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर हे करा, कारण हे चांगलं आहे, एक रिच्युअल आहे जे आपण फॉलो केलं पाहिजे, जे पिढ्यानपिढ्या अगदी खूप जुनं आहे. बऱ्याच ठिकाणी फक्त आंघोळीच्या मध्यानी ओवाळतात, तर तुमच्याकडे तसं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीचं हे तुम्ही ऍड करू शकता. आणि ज्यांच्याकडे हे दोन्हीही आहे त्यांच्यासाठी खूप उत्तम. आणि ज्यांच्याकडे हे काहीच नाही तर तुम्ही या वर्षीपासून सुरू करा, खूप छान वाटेल बघा. तुम्हीच करून बघा, खूप आनंद. आणि परत एक वेळा तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजून महत्त्वाचं तो म्हणजे मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला कलश कसा, अष्टलक्ष्मी कलश कसा भरायचा आहे, कसा बनवायचा आहे. ज्या पद्धतीने कुबेर पोटली वगैरे असते तर हा अष्टलक्ष्मी कलश जर आपण तयार करून आपण उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवला, ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेला पण आहे, त्या पद्धतीने आपण करून ठेवला तर अगदी वर्षभर जे आपण म्हणतो ना की चहू बाजूंनी धन येणं, म्हणजे जे आपण काम करतोय, कष्ट करतोय, त्याला नशिबाची साथ मिळण्याचं काम, नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं काम, घरात जो पैसा येतोय तो स्थिर ठेवण्याचं काम तो जो अष्टलक्ष्मी कलश आहे तो करेल. त्यासाठी कोणताही खर्च नाहीये आणि मी स्वतः सुद्धा त्यामध्ये ज्या वस्तू आहेत कोणत्याही नवीन नाहीयेत, अगदी वर्षानुवर्ष ज्या मी कुबेर पोटलीसाठी वापरलेल्या वस्तू आहेत त्याच आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने अष्टलक्ष्मी कलश तुम्हाला जर बनवायचा असेल तर उद्या तुम्ही बनवू शकता. कारण वर्षातून असा एकच दिवस आहे दिवाळी की ज्या दिवशी आपण हा बनवू शकतो आणि आपल्या तिजोरीमध्ये त्याची स्थापना करू शकतो. श्री स्वामी समर्थ.